नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो. बघा, आपण सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर बघा इथे आल्यानंतर आपण नीट यूजीमध्ये गेल्यानंतर बघा इथे आलेलं आहे. ओके. आणि एक महत्त्वाची इम्पॉर्टंट नोटीस 26 तारखेला म्हणजे आजच इम्पॉर्टंट नोटीस रिगार्डिंग द चॉईस फिलिंग प्रोसेस फॉर द एमबीबीएस, बीडीएस म्हणजे जे काही चॉईस फिलिंग्स आहे. ओके. म्हणजे तुमचा जो काही रिवाइज शेड्यूल होता, या रिवाइज शेड्यूलनुसार बघा ही रिवाइज शेड्यूल आहे. 19 तारखेला तुमचा रिवाइज शेड्यूल आलेला आहे. तर या रिवाइज शेड्यूलनुसार तुम्हाला 26 तारखेपासून जो काही ऑप्शन फॉर्म आहे तो फिल करायचा होता 29 तारखेपर्यंत. ठीक आहे. आणि बघा तुम्ही ऑनलाईन त्याच्या ऑफिशियल पोर्टलवर पण बघू शकता. पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट ऑफ द एमबीबीएस अँड बीडीएस अँड स्टार्ट ऑफ चॉईस फिलिंग प्रोसेस विल बी ऑन. ओके. म्हणजे 26 तारखेला 4 वाजतापासून या सगळ्या तुमच्या गोष्टी सुरू झालेल्या आहे. आणि त्या संदर्भात एक महत्वाची सूचना आलेली आहे. बघा, सूचना नंबर 12. ओके. आता इथे या सर्वात पेक्षा आपल्याला म्हणजे जो फोकस करायचा आहे तो त्या सूचनांचं इथे आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. इन्स्ट्रक्शन्स फॉर द चॉईस फिलिंग प्रोसेस. ओके. या टोटल 10 म्हणजे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. या इन्स्ट्रक्शन्स आपल्याला टोटली काळजीपूर्वक वाचायच्या. ठीक आहे. याच इन्स्ट्रक्शन्स मी मराठीमध्ये करण्याचा प्रयत्न केला. चॉईस फॉर्म फिलिंग करण्यासाठी जे काही 10 इन्स्ट्रक्शन्स त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहे आपण त्या सविस्तर वाचून घेऊया. आणि ऑप्शन फॉर्म फिल करण्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच महत्त्वाचा आहे आणि खूप मदतीचा आहे. ठीक आहे. बघा, म्हणजे ॲटलिस्ट 1 आणि जास्तीत जास्त उपलब्ध असलेले सर्व कॉलेजेस तुम्ही काय करू शकता, प्रिफरन्स देऊ शकता. ठीक आहे. उमेदवार प्रक्रियेदरम्यान किमान 1 आणि जास्तीत जास्त सर्व कॉलेजेसची निवड करू शकतो. ठीक आहे. आणि प्रायव्हेट मेडिकल डेंटल कॉलेजेसमध्ये ठीक आहे स्टेट कोटा आणि इन्स्टिट्यूट कोटा उपलब्ध असू शकतात. त्याच्यामुळे दोन्ही कोटाची फी स्ट्रक्चर वेगवेगळी असते. ठीक आहे. स्टेट कोटा आणि इन्स्टिट्यूट कोटा. इन्स्टिट्यूट कोट्याची फी नक्कीच स्टेट कोटापेक्षा कशी राहणार आहे, जास्त. त्याच्यामुळे या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. आणि काही कॉलेजेसमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस बघा आपण तिसऱ्या नंबरचा मुद्दा बघतो. दोन्ही अभ्यासक्रम उपलब्ध आहे. त्यामुळे चॉईस सबमिट करण्यापूर्वी आपण योग्य कोर्स निवडला आहे का, एमबीबीएस निवडला आहे की बीडीएस निवडलेला आहे, हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आणि 4th नंबर बघा, कॉलेज आणि कोटाची प्रिफरन्स आपल्या पसंती क्रमानुसार भरणे आवश्यक आहे. सर्वात जास्तीत जास्त पसंतीचे कॉलेज. ठीक आहे. म्हणजे आता ज्या कॉलेजचे काय म्हणू शकतो टॉपवर आहे तो कॉलेजेस निवडतो. आणि जो काही कोटा प्रिफरन्स आहे तो निवडणं महत्वाचं आहे. स्टेट कोटा निवडत आहे की इन्स्टिट्यूट कोटा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अशा लिस्ट बनवायच्या. ठीक आहे. आणि म्हणजे म्हणजे सर्वात टॉपचं कॉलेज आणि स्टेट कोटा. ओके. या अशा लिंक्स तुम्हाला लावायच्या आहे. ओके. आपली सर्व इच्छित चॉईसेस भरल्यानंतर प्रिफरन्सेस फॉर्म लॉक करणे आवश्यक आहे. ठीक आहे. प्रिफरन्सेस फॉर्म सबमिट करून लॉक केल्यानंतर निर्धारित वेळेच्या आत रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि ईमेलवर OTPच्या मदतीने फॉर्म अनलॉक करून तुम्ही त्या फॉर्म म्हणजे एडिट करू शकता, फेरबदल करू शकता. ओके. अंतिम अलॉटमेंटसाठी शेवटच्या वेळेस सेव्ह अँड लॉक प्रिफरन्सेस घेतल्या जातील. ठीक आहे. उमेदवारांनी प्रिफरन्सेस फॉर्म लॉक केले नाही तर दिलेल्या मुदत संपल्यानंतर शेवटच्या वेळेस भरलेल्या प्रिफरन्सेस ऑटो सेव्ह केल्या जातील. त्यानंतर कोणत्याही प्रकारचे बदल करता येणार नाही. म्हणजे समजा तुम्ही प्रिफरन्सेस सगळ्या निवडून ठेवल्या, तरी समजा तुम्ही प्रिफरन्सेस लॉक नाही केले तरी ते शेवटच्या टाइमला सगळ्यांचे काय होणार, ऑटो सेव्ह होणार. ठीक आहे. आफ्टर दॅट 9th, उमेदवारांनी चॉईस फॉर्म फिलिंग ची प्रक्रिया शेवटच्या क्षणापर्यंत न थांबवता वेळेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. शेवटच्या क्षणी होणाऱ्या टेक्निकल प्रॉब्लेम्स, इंटरनेट कनेक्टिव्हिटी इतर कोणत्या अडचणीमुळे या म्हणजे याच्यात अडथळा निर्माण होऊ शकतो, याची तुम्हाला काळजी घ्यायची. ठीक आहे. बघा, उमेदवारांनी आपल्या लॉग इन डिटेल्सबद्दल कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नये. उमेदवारांना लॉग इन मधून चुकीच्या पद्धतीने चॉईस भरला गेला किंवा एडिट केल्या गेल्या असत्या चॉईसेस स्वतः उमेदवारांनी भरलेल्या आहेत असे मानले जातील. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहे. आणि ठीक आहे. बघा, विशेष आणि एक महत्त्वाची सूचना आहे. बघा, रिवाइज फायनल मेरिट लिस्ट झाल्यानंतर ओके रँक पोझिशनमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे 29 ऑगस्ट ओके तुमचा जो काही हा दिलेला आहे ना टाइमलाईन दिलेला आहे ना आपल्याला 29 ऑगस्ट. बघा, 29 ऑगस्ट सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तुमचा एमबीबीएस बीडीएस चॉईस पुन्हा तपासा आणि आवश्यक असल्यास एडिट करा. चॉईस फिलिंग करताना कॉलेज प्लस कोर्स प्लस कोटा प्रिफरन्स ऑर्डरचे 4ही घटक काळजीपूर्वक असणे अत्यंत महत्त्वाचे. वगैरे आता हा जो काही पॉईंट म्हटला हा खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. का बरं महत्त्वाचं आहे बघा, आता मी लेट मी चेक. बघा, आणखीन एक आपल्याकडे रिवाइज्ड प्रोव्हिजनल मेरिट. बघा काय आहे ना, रिवाइज प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ द रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स. फायनल मेरिट लिस्ट आलेली नाही. ठीक आहे. बघा, पब्लिकेशन ऑफ तुम्ही या इथे बघू शकता नोटवर, पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट ऑफ एमबीबीएस अँड बीडीएस अँड स्टार्टअप चॉईस फिलिंग प्रोसेस विल बी 26 तारखेला. ठीक आहे. म्हणजे जी काही फायनल मेरिट लिस्ट आहे म्हणजे यानुसार आपल्याला लक्षात येते जी काही फायनल मेरिट लिस्ट आहे ती अद्याप याची आहे. आल्यानंतर तुम्ही इथे दिसणार फायनल मेरिट लिस्टमुळे जे काही त्यांनी म्हटलं आहे
म्हणजे काही गोष्टी चेंज होऊ शकतात. तुमची रँक वगैरे आहे. म्हणजे मॅक्सिमम चान्सेस राहतं की चेंज नाही होत, परंतु काही केसेसमध्ये चेंज पण होऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला 29 तारखेला 5:30च्या अगोदर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक पण करायच्या आहे. ठीक आहे. अजूनही बघा तुम्ही इम्पोर्टंट सीट मॅट्रिक्स दिलेला आहे, रिवाइज रजिस्टर कॅन्डिडेट लिस्ट दिलेली आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट दिली आहे, परंतु फायनल मेरिट लिस्ट अद्यापही आली नाही. या सगळ्या गोष्टींचा वेट करायचा आणि हा अत्यंत महत्त्वाचा होता. ठीक आहे. रिवाइज फायनल मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर या गोष्टी परत एकदा तुम्ही एडिट करून तुम्हाला बघायचं आहे, की काही बदल झाला आहे की रँक आणि पोझिशनमध्ये. माझ्या लक्षात तुम्हाला जर आपला व्हिडिओ आला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक यू फॉर वॉचिंग. सी यू नेक्स्ट व्हिडिओ.